याच कृषी प्रदर्शनात एक अनोखा स्टॉल होता, जिथं प्रदर्शनाला हजेरी लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली। हा स्टॉल होता 2000च्या नव्या नोटांचे सुट्टे देणाऱ्या सोनार मंडळींचा। तहानलेल्या पाणपोई उभी करून जसं पुण्य कमावलं जातं, नोटाबंदीनंतर तसंच पुण्य विना कमिशन सुट्टे पैसे देणाऱ्या सोनार मंडळींनी कमावलंय। पाहूया। 2000ची नोट घेऊन या, सुटे पैसे घेऊन जा। जळगावच्या ॲग्रोवर्ड या कृषी प्रदर्शनात लागलेला हा अनोखा स्टॉल। तब्बल 35 लाख रुपयांच्या सुट्या पैशाचं कोणत्याही कमिशन शिवाय वितरण। शेतकऱ्यांची तारांबळ दूर करण्यासाठी जळगावच्या देवा तुझा मी सोनार या संघटनेचा हा अनोखा उपक्रम। चलन तुटवडा एवढा असल्यामुळे क्रय विक्रय एकदम बंद झालेला आहे। जोपर्यंत मार्केटमध्ये सुट्या नोटा उपलब्ध होणारच नाही, तोपर्यंत मार्केटमधून चलन जे ते म्हणजे आमच्या दुकानदारांपर्यंत सुद्धा चलनच येणार नाही। तर ते चलन कसं उपलब्ध होईल ही आम्ही एक सोय करून घेतलेली आहे आणि त्या चलनामुळे क्रय विक्रय जो आहे तो वाढणार आहे। आधी 500,000च्या नोटबंदीमुळे बाजारात गोंधळ उडाला आणि आता 2000च्या नव्या नोटेमुळे सुट्यांचा प्रश्न उभा राहिलाय। दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला अडचणी येऊ लागल्यात। सुट्या पैशांची गरज ओळखून जळगावच्या सोनारांच्या संघटनेने हा उपक्रम सुरू केला। मला ज्या 2000च्या नवीन नोटा मिळाल्या त्या बाजारात कशा खर्च कराव्यात, कारण की सुटे नव्हते आणि त्यामुळे माझे जे काही प्रॉब्लेम्स होते, माझे जे काही समस्या होत्या त्या मिटत नव्हत्या। पण आज कृषी प्रदर्शनामध्ये आलो आणि त्यांनी सांगितलं की 2000ची सुटी मिळतील, तर मला मोठा आनंद झाला की कमीत कमी मी 2000 रुपये आणले होते, त्याची सुटी मिळाली। मला तर असं वाटतं मी 2000च्या 3-4 नोटा आणल्या असतं तर आणखी प्रश्न मिटला असता। मी नंतर आणणार, अजून एक दिवस प्रदर्शन आहे की माझ्याकडे ज्या 4-5 नोटा आहेत त्या आणणार आणि त्याची सुटी घेणार। सोनार संघटनेने आतापर्यंत तब्बल 35 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटलेत। तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि नोटाबंदीच्या काळात गरजूंना सुटे देण्यासारखं पुण्य नाही आणि हेच पुण्य कमावून ही संघटना खरंच देवाचा सोनार ठरलीये। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।